नमस्कार, आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद अध्यक्ष महोदय। विरोधकांनी आणलेला अंतिम आठवड्याच्या चर्चेवरती बोलण्यासाठी मी उपस्थित असणारा अंतिम सदस्य। म्हणजे सकाळपासून ज्यावेळेस मी प्रस्ताव वाचला आणि सगळ्यांची भाषणं ऐकली, त्याच्यानंतर लहानपणी ऐकलेली एक गोष्ट डोळ्यासमोर आली। एकदा एका जंगलामध्ये सगळे प्राणी सैरावैरा पळत होते आणि एकच चर्चा करत होते की आता जगबुडी होणार आहे, जगबुडी होणार आहे, जगबुडी होणार आहे। आणि ही जगबुडी होणार आहे ही बातमी सिंहापर्यंत पोहोचली। सिंहाने सगळ्या प्राण्यांना बोलून घेतलं। अरे म्हणलं नेमकं चाललंय काय? ते म्हणले महाराज जगबुडी होणार आहे। म्हणलं तुला कोणी सांगितलं? हत्ती म्हणला उंटांनी सांगितलं, उंट म्हणला वानरांनी सांगितलं। प्रत्येक जण एक दुसऱ्याचं नाव घेत होता। शेवटी एकापर्यंत असं पोहोचलं की कोणीतरी ससाच्या तोंडून ऐकलं। मग ससा कुठे म्हणून ससाचा शोध घ्यायला सगळे निघाले आणि कळालं की ससा एका विहिरीमध्ये पडलेला आहे। त्या विहिरीमध्ये गेले। वाघाने सिंहाने लगेच आदेश केला की त्या सस्याला पहिला बाहेर काढा बरं। त्याला बाहेर काढला आणि बाहेर काढल्यानंतर म्हणले अरे तू जगबुडी होणार म्हणतोयस, नेमकं कधी होणार आहे? म्हणला महाराज आता होणार नाही। म्हणलं आता होणार नाही म्हणजे? म्हणलं मी मगाशी पडलो होतो आणि मी बुडालो म्हणजे जग बुडालं। ही अवस्था आज या सभागृहामध्ये मला पाहायला मिळालेली अध्यक्ष महोदय। म्हणजे विरोधकांकडे पाहिलं तर खरंच मला दुःख या गोष्टीचं वाटतं की दोष करणं खूप सोपं असतं, पण आत्मपरीक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। जर खरंच ही अवस्था जगबुडीची असती